आणि आताच एक महत्त्वाची बातमी हाती येते। पाकिस्तानी कलाकारांबाबत मनसे आपल्या भूमिकेवरती पुन्हा एकदा ठाम असल्याचं बघायला मिळतंय। जर पाकिस्तान कलाकार असलेले चित्रपट दाखवले तर मल्टीप्लेक्सना नोटिसा देण्यात येणार आहेत आणि यात मनसे चतुर्थ श्रेणीत काम करणारे कर्मचारी आहेत ते काम बंद करणार आहेत याबद्दलची नोटीस त्यांनी जारी केलेली आहे। मनसेने आपला आक्रमक पवित्रा आहे तो कायम ठेवलेला आहे। ए दिल है मुश्किल हा सिनेमा जर प्रदर्शित झाला तर संप पुकारू असं म्हटलेलं आहे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी। गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। गणेश, नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं? हे नोटिसेस जे आहेत ते सगळ्या मल्टीप्लेक्स जिथे इथं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युनियन आहे, कर्मचारी संघटना आहे, त्यांनी हे पत्र दिलेलं आहे आणि पत्रामध्ये नमूद केलंय की जर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला तर इकडचे सभासद किंवा जे कर्मचारी जे युनियनशी अफिलिएटेड आहेत ते संपावर जातील आणि संपावर जाऊन म्हणजे जर तसं झालं तर चित्रपट रिलीज कसं होणार हा एक मोठा विषय आहे। कारण टेक्निशियन्स, तिकीट काउंटरचे जे कर्मचारी आहेत सगळेच संपावर गेल्यानंतर सिनेमा किंवा मल्टीप्लेक्स चालणार कसा हा एक मोठा विषय आहे। म्हणून ज्या प्रकारे संरक्षण मागण्यासाठी गिल्डचे सर्व प्रोड्युसर्स मुंबई पोलीस कमिशनरांकडे गेले, मुंबई आयुक्तांनी आश्वासन दिलं की ते त्यांना सुरक्षा देतील, पण सुरक्षा दिल्यानंतरही जर कर्मचारी नसतील तर ते काम होणार कसं किंवा फिल्म चालणार कशी हा एक मोठा विषय। आणि म्हणूनच अशा प्रकारची भूमिका आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे कर्मचारी संघटना आहे त्यांनी घेतलेला आहे आणि त्यानुसार आता इथं पत्र देण्यात आलेलं आहे आणि सर्वांनी एकमतानं असा निर्णय घेतला की जिथे जिथे युनियन आहे तिथे सर्व सभासद कर्मचारी जे युनियनशी अफिलिएटेड आहेत ते कामावर येणार नाहीत जर हा चित्रपट त्यांच्या मल्टीप्लेक्समध्ये प्रदर्शित करण्यात आला। त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे विभागातील जे सर्व कार्यकर्ता आणि पदाधिकारी आहेत त्यांनीही पत्र देऊन थेट मॅनेजमेंटला, सगळ्या मल्टीप्लेक्सच्या मॅनेजमेंटला सांगितलं की जर चित्रपट प्रदर्शित करण्यात आला तर महाराष्ट्र नवनिर्माणच्या स्टाईलनं आंदोलन करण्यात येईल, म्हणजेच कायदा हातात घेऊन आंदोलन करण्यात येतील। अशा प्रकारची दोन भूमिका आज आपल्याला मल्टीप्लेक्सेस मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं घेताना पाहायला दिसते। नक्कीच गणेश, धन्यवाद तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। करण जौहर ने उसका पिक्चर बनाए, वो पिक्चर हम लोग यहाँ रिलीज नहीं करेंगे। हमने उनको अभी निवेदन दे रहे, पहले प्यार से बता रहे उनको कि आप पिक्चर मत लगाइए और उसके बावजूद भी लगा दिया उन्होंने, तो उनको मंच के स्टाइल से पूरे उनकी कांच टूट जाएगी।